न्यूज 04 महाराष्ट्र मराठी। थोर स्वातंत्र्य सेनानी पांडुरंग गोसावी स्मृती ग्रंथ वाटप व पुरस्कार सोहळा व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ओळखपत्र व नियुक्तीपत्र वाटप उत्साहात संपन्न। थोर स्वातंत्र्य सेनानी पांडुरंग गोसावी गुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्त स्मृती ग्रंथ वाटप व पुरस्कार वितरण सोहळा जी एज्युकेशन पॅरामेडिकल सायन्स ठाणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांनी भूषविले, तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेब आढांगळे साहेब प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान व पुरस्कारांनी गौरव करण्यात आला। त्यामध्ये प्रमिला आढांगळे कार्याध्यक्ष, शिवश्रीराज पाटील अध्यक्ष कोकण विभागीय शेतकरी संघटना, शिवश्री चंद्रशेखर पवार जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड ठाणे, झुंबरसिंग पाटील राष्ट्रीय संपर्क प्रमुख पुरोगामी पत्रकार संघ, प्रीतमसिंग चौहान राज्य सचिव अन्याय अत्याचार निवारण समिती, डॉक्टर क्षितिज कुलकर्णी लेखक नाटककार व दिग्दर्शक, प्रसन्न माळी अभिनेता नृत्यकलाकार व काव्यवाचक, अजय भोसले सामाजिक कार्यकर्ते, श्रावण पाटील जिल्हाध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ ठाणे, राजेंद्र गोसावी ज्येष्ठ पत्रकार, प्रमोद पाटील कार्याध्यक्ष पनवेल तालुका, हिरादास सोनावले ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। समारंभाच्या प्रारंभी पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। डॉक्टर जी.एस. सावंत चीफ मॅनेजर भारतीय रेल्वे यांनी स्वातंत्र्यसेनानी पांडुरंग गोसावी गुरुजींच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली। राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेब आढांगळे यांनी मार्गदर्शन करताना पत्रकारांनी निर्भीडपणे व निडरपणे समाजासमोर सत्य मांडण्याचे महत्त्व अधोरेखित केले। शिवश्रीराज पाटील यांनी पत्रकारांवर होणाऱ्या दबावांचा उल्लेख करून पत्रकारांनी सध्याच्या परिस्थितीत अधिक सजग राहावे असे मत व्यक्त केले। यावेळी डॉक्टर गौतम गोसावी संस्थापक अध्यक्ष जी एज्युकेशन पॅरामेडिकल सायन्स व उपाध्यक्ष राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ठाणे यांनी आपल्या भाषणात गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांना रोजगार व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली। दरवर्षी 500हून अधिक तरुणांना पॅरामेडिकल, मेडिकल व पॅथॉलॉजी क्षेत्रात प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचे कार्य त्यांनी यशस्वीपणे केले आहे। त्यांच्या या सामाजिक योगदानाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांनी विशेष कौतुक केले। तसेच डॉक्टर तेजस्विनी गौतम गोसावी यांचेही कार्य कौतुकास्पद मानले गेले। त्या डॉक्टर गौतम गोसावी यांच्यासह समाजातील तरुणांना मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात। दाम्पत्याच्या या कार्यामुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरादास सोनावले ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी उत्तमरित्या केले। यावेळी रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले, सचिव राजपाल शोभुकार, खालापूर तालुकाध्यक्ष बालाराम सावंत, पनवेल तालुका कार्याध्यक्ष प्रमोद पाटील यांचा विशेष उल्लेखनीय सहभाग होता। कार्यक्रमास राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी, पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जो पुस्तक वाटपाचा प्रकाशनाचा जो कार्यक्रम आहे त्याला उपस्थित असणारे सगळे मान्यवर विजयजी सूर्यवंशी साहेब, बाबासाहेब आढांगळे साहेब, क्षितिज कुलकर्णी साहेब, प्रसन्न माळी साहेब, राज पाटील साहेब, अजय भोसले साहेब, चंद्रशेखर पवार साहेब, श्रावण पाटील साहेब, हिरादास सोनवणे साहेब आणि इथं जमलेले सगळे दिग्गज पत्रकार बंधू आणि भगिनी, आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो जी पॅरामेडिकल कोर्सेस जे पांडुरंग गोसावी गुरुजी यांचे जे सगळ्यात लहान चिरंजीव आहेत त्यांनी हा जो पॅरामेडिकलच्या स्वरूपात ही इन्स्टिट्यूट उभा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्या दाम्पत्याने म्हणजे राष्ट्रीय पुरोगामी म्हणजे काय की सरकारचे विविध जे कार्यक्रम आहेत, विविध ज्या योजना आहेत त्या तळागाळातील लोकांपर्यंत कशा जाऊ शकतील हे महत्वाचं राष्ट्रीय पुरोगामीचा उद्देश आहे। मग वेगवेगळं असेल, रोजगार असेल, उद्योग असेल, शेतीविषयी असेल, महिलांवर अत्याचार झाला असेल, त्यांना न्याय मिळत नसेल, तर हे काम राष्ट्रीय पुरोगामी म्हणजे
ते स्थापन केलेलं आहे सुरवेन साहेबांनी ही न्याय देण्यासाठी. सर्वात पहिले सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. माझी ओळख सांगतो. शेतकरी संघटनेचा कोकण विभागीय अध्यक्ष आहे. नाव राज पाटील, म्हणजे नुसतं राज पाटील नाही तर शिवश्री राज पाटील. आम्हाला खेडेकर साहेबांनी दिलेले जे आमचं जे श्री लावायचं होतं ते आम्हाला शिवश्री केलं आणि त्या चळवळीतून घडलेल्या आहेत. मी सामान्य घरचा एक छोटासा एक कार्यकर्ता म्हणून एक आज तुमच्यामध्ये सामील झालो. पत्रकारिता ही नुसतं कुठल्या तरी नेत्याला रंगवण्याकरता नसावी. पत्रकारिता ही कुठल्याही नेत्याला रंगवण्यासाठी या त्याच्या 500 रुपयाच्या पाकिटासाठी नसावी. हे माझं प्रज्वल स्वतःचं वैयक्तिक मत. आपण आपल्या समाजातले प्रश्न, आपण येता जाताना जे काही गोष्टी घडतायत त्या गोष्टी आपण आपल्या पत्रकारितेमधून, आपल्या व्हिडिओ मधून, आपल्या सोशल मीडियाच्या ज्याही प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही सुरवंशी सरांनी सांगितलं की पुरोगामी जे बिलड आहे हा विचार त्या कार्यक्रमासाठी फार महत्वाचा होता की या ठिकाणी ही मंडळी उपस्थित आणि तुम्ही सर्वजण हा योगायोग खरं म्हणजे घडून आणला की पुरोगामी पत्रकार संघाचा सुसंवाद आणि गुरुजींचा गौरव ग्रंथ याचं प्रकाशन किंवा याचा एक सरांचा या गौरव ग्रंथाचा गुणगौरव व्हावा हा योगायोग खरं म्हणजे ठाणे जिल्ह्याचे आमचे श्रावण पाटील हे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे. त्यांचं सत्ता राहून गेलेलं आहे. तर मी स्वतः सरांनाच विनंती करतो की श्रावण त्यांचा पाटलांचं स्वागत करा. सर्वांना जगन्नाथ. विचार मंचावर उपस्थित आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब वाटागळे, डॉक्टर सावंत साहेब, म्हणजे प्रखड आणि निर्भीड आत्ताच त्यांनी भाषण केले, राज पाटील साहेब, आणि ज्यांच्यामुळे आपण इथे सगळे एकत्र डॉक्टर गौतम सर आणि तुम्ही बसलेले सर्व बंधू आणि भगिनी. कृष्ण कुमाराचं एक सुंदर वाक्य है, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. ये आग मेरे सीने में सही, तेरे सीने में ये जलती है, जलनी चाहिए. मित्रांनो, पुरोगामी पत्रकार संघाची स्थापना करत असताना अनेक अडचणींना तोंड देत हा संघ छोटस रोपट्याचं वटवृक्ष होतं. मी त्याबद्दल पुढे सांगणार आहे, पण आजचं महत्वाचं म्हणजे जे स्वातंत्र्य सेनानी थोर पांडुरंग गुरुजी गोसावी सर, खरं तुमचं आणि माझं भाग्य आहे की आज आपण त्यांच्या स्मृती. न्यूज 04 महाराष्ट्र मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.